हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि आज ना आमच्या इथे सगळ्यांनी आजच उद्यापन करायचं ठरवलेलं आहे। तशी मी पण आजच मग तयारी करणार आहे सर्व। तर देवीसाठी नैवेद्यासाठी हे पण करायचं आहे, थाळी पण बनवायची आहे। तर मी मटर पनीर, जीरा राईस, चपाती आणि नैवेद्यासाठी शिरा पण बनवणार आहे। आजचा असा स्पेशल मेनू आहे। बाहेरच्या पनीरमध्ये पण ना मोठ्या प्रमाणावर भेसळ असते, त्याच्यामुळे मी ना घरीच पनीर बनवत असते। तर 1.5 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, छान उकळी फुटू दिलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस त्याच्यामध्ये मी घातलेला आहे। तर हे पहा, 2 मिनिटातच पाणी बाजूला आणि पनीर बाजूला झालेला आहे। तर तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, प्लीज समजून घ्या। तर हे एका पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती मी गाळून घेतलेलं आहे आणि थंड पाणी टाकून 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे, म्हणजे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल। आणि हे पाणी खूप पौष्टिक असतं, कणिक मळण्यासाठी किंवा भात बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता। तर हे पहा, पाणी नितळलेलं आहे। जास्त पाणी नितळायचं नाही, थोडंसं पाणी ठेवायचं। त्याच्यानंतर खाली एक प्लेटवरती एक प्लेट, त्याच्यामध्ये पनीर ठेवलेलं आहे आणि जाड वजन ठेवायचं थोडंसं। तर हे पहा, असं वजन ठेवलेलं होतं मी। पोळपाट आमचा जड आहे आणि 1-1.5 तास ठेवल्यानंतर आपलं पनीर छान बनवून तयार झालेलं आहे। तर अर्धा किलोला थोडंसं कमी असेल पनीर अंदाजे, मी काय मोजून घेतलेलं नाही। आणि खूप सॉफ्ट असं छान पांढरं शुभ्र पनीर तयार झालेलं आहे। तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले, कांदा टाकला, थोडंसं परतून घेतलं, त्याच्यानंतर मीठ टाकलं। अजून त्याच्यामध्येच ना मी अद्रक टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे। कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो झाकून ना छान गाळ होऊ द्यायचा आणि कलर छान यावा म्हणून ना मी 4-5 बेगडी मिरची टाकलेल्या आहेत, काजू पण टाकलेले आहेत, म्हणजे ग्रेव्ही ना खूप छान टेस्टी बनते। तर थोडंसं पाणी टाकून हे सर्व मी शिजू दिलेलं आहे। आता आपण हे थंड करून मिक्सरमध्ये याची ग्रेव्ही बनवून घेऊया। तर हे जे घरी पनीर बनवलेलं होतं त्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। तर खूप सॉफ्ट पनीर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर तव्यावरती ना धारभर तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे सर्व पीस मी असे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। तर मला तर असंच आवडते भाजी, थोडंसं पनीर भाजून घेऊनच अशीच। तर आता भाजी बनवूया आपण। 2 पळी तेल घातलेलं आहे, जिरे छान त्या तेलामध्ये तडतडू दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, हे सर्व मसाले जगभरातले टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही टाकूया। ग्रेव्ही टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे ग्रेव्ही, गडबड करायची नाही। आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर आणि मीठ पण टाकायचं ग्रेव्ही म्हणजे छान टेस्टी ग्रेव्ही आपली तयार होते। आता ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपण परतलेली आहे, याच्यामध्ये आपण मटार टाकूया। मटार टाकून पण छान परतून एक वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढल्यानंतर गरम केलेलं आहे पहा मी पाणी, गरम पाणीच टाकायचं आहे कधी पण भाजीला। तर गरम पाणी टाकायचं आहे। आता आपण जे फ्राय करून घेतलेलं आहे पनीर, आता ते पनीर याच्यामध्ये टाकून घेऊया। तर खूप छान कलर आलेला आहे भाजीला आणि खूप छान टेस्टी अशी आपली अशी मटर पनीरची रेसिपी आपली तयार झालेली आहे। हो थांबा आपलं राहिलं कसुरी मेथी आणि कोथिंबीर पण टाकायची आहे अजून आपल्याला। तर हे पहा टाकलेली आहे। तर तोंडाला पाहून, भाजी पाहून तोंडाला पाणी सुटत असेल पहा। तर इकडे जिरा राईस पण आपला तयार झालेला आहे, मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे, कणिक मळून ठेवलेली आहे पहा। तर आता चपात्या बनवायच्या आहेत, देवासाठी शिरा पण बनवायचा आहे। हे पहा कणिक पण दिसते आहे। तर आता शिरा बनवूया आपण देवासाठी। तर एका पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी, पातेल्यातलं पाणी छान उकळल्यानंतर त्याच्यात तूप टाकलं, 4 चमचे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि छान लाल भाजलेला गरा टाकलेला आहे त्याच्यामध्ये। आणि हे सर्व पहा आपण असं मिक्स करून घेऊया। छान आपला टेस्टी शिरा पण झालेला आहे बनवून।
तर देवपूजा मी सकाळीच केलेली होती, देवाऱ्यात पण दिवा लावला आणि श्री महालक्ष्मी देवीची यथाशक्ती यथाभक्तीप्रमाणे मी पूजा केलेली आहे. खूप छान सायंकाळी घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं. तर मी पूजा कशी करते पूर्ण डिटेल व्हिडिओ मी गुरुवारचा जो मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे तेव्हाच टाकलेली आहे. तर हे पहा, रांगोळी काढलेली होती, त्यानंतर पोथी वाचून घेतली. पोथी वाचल्यानंतर आरती पण करायची आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची करू, त्यानंतर महालक्ष्मी मातेची करू. आरती झाली आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर ताट रेडी केलेलं आहे मी. चपाती, जिरा राईस, डाळ, मटर पनीरची भाजी, शिरा. तर देवाला नैवेद्य दाखवला, नमस्कार केला आणि म्हटलं, लक्ष्मी माता तुझी अशीच आमच्यावर सदैव कृपा राहू दे. आणि तुम्हाला म्हटलं होतं पुढच्या गुरुवारी एकादशी आहे, त्यामुळे ना आमच्या इथे बिल्डिंगमध्ये सर्वांनीच आजच उद्यापन केलेलं आहे. गुरुजींना पण विचारलं तर एकादशी असल्यामुळे पुढच्या वेळी नैवेद्य वर्ज नाही, फक्त गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे आजच सांगितलं त्यांनी व्रताचं उद्यापन करा. मग मीही 5 सुवासिनींना बोलवलं, हळदी कुंकू लावलं, एक पुस्तक, केळी देऊन हे पहा अशा प्रकारे मीही व्रताचं उद्यापन केलेलं आहे आजच. तर सर्व मुलं एकत्र जमलेली होती, नंदनबाई पण आलेल्या होत्या, यश, प्रगती. त्यामुळे खूप सारा गोंधळ करत होती, मस्ती करत होती. तुम्हाला आवाज येतच असेल खूप सारा. पूजा झाली, देवाला नैवेद्य पण दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलेलं आहे. नंदनबाई होत्या, यश, प्रगती, अभंग, आदर्श, आम्ही सगळेच होतो. आणि आता आदर्शला झोप आलेली आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.